मोठी बातमी राजकीय वर्तुळातून उद्धव गटाचं संतापजनक विधान सध्या समोर आलेलं आहे। अतिरेकी मारून तुम्ही मेहरबानी केली का असं माजी खासदार राजन विचारे यांनी संतापजनक विधान केलंय आणि या विधानावरती आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे काल संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरती चर्चासत्र भरवण्यात आलं होतं आणि यावरती विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं आणि याच वरती आता माजी खासदार राजन विचारे यांनी संतापजनक विधान केलंय। आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं नाही, तुम्ही अतिरेकी मारले त्यामुळे मेहरबानी केली का असं विधान यावेळी राजन विचारे यांनी केलंय। राजन विचारे यांनी हे विधान केल्यामुळे आता कुठेतरी ठाकरे गटाची ही जी भूमिका आहे ती समोर येताना पाहायला मिळते आणि त्यावरती राजकीय वर्तुळातून संतापजनक विधान सध्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळताय। टीकास्त्र डागलं जातंय। राजन विचारे यांनी हे संतापजनक विधान केलेलं आहे। आज अतिरेकी मारले तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तान मध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे। तर याच विधानानंतर उद्धव ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका समोर येते। उद्धव ठाकरे विचारतात की अतिरेकी कधी पकडणार आणि राजन विचारे म्हणतात की अतिरेकी मारून तुम्ही उपकार केले का असं वक्तव्य यावेळी सध्या समोर येते। त्यामुळे काही दिवसांपूर्वी सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं होतं की अतिरेकी हे कधी पकडणार आणि त्यानंतर आता राजन विचारे यांचं हे वक्तव्य समोर आल्यानं ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच थांगपत्ता नाहीये। हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे। आज अतिरेकी मारले तुम्ही काय मेहरबानी केली का? तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना का पाकिस्तान मध्ये आहे? आणि ते जर अतिरेकी आज 100 दिवस झाले, त्या अतिरेक्यांनी 26 कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा डंका वाजवायचा गरज काय? आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे।